नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। चरन्ति बाला दुमेधा तमीतेने वत्तना करोन्ता पापकं कम्मं यं होते कटुक्फलम्। ज्या सुगदाने शिकवलेल्या मार्गावर चालणारे सर्व लोक सुखी होतात, अशा धम्माचा मार्ग दाखवणारे तथागत सम्यक संबुद्ध, तथागत उपदेशित पवित्र बौद्ध धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन करून आपल्या बुद्ध विहारामध्ये दैनंदिन धम्मसंस्कारासाठी उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, आजच्या धम्मसंस्कारामध्ये आपण तथागतांची बुद्धवाणी ऐकत असताना धम्मपद 66 क्रमांकाची गाथा आणि कथा आपण आज बघणार आहोत। या कथेमध्ये आपल्याला प्रामुख्याने धनापेक्षा श्रेष्ठ धम्मधन आहे ही आपल्याला जाणवेल। धम्मधनाची या जगातलं कुठलंच महागडं धन बरोबरी करत नाही हे आपल्या लक्षात येईल। धम्मधन धारण करणारा एखादा भिकारी सुद्धा हा त्याच्या आचरणाने करोडपती होऊन जातो, असा खूप चांगल्या पद्धतीचा उपदेश आजच्या या कथेमध्ये आहे आणि तशाच पद्धतीनं आजची गाथासुद्धा आहे। तथागतांनी हा उपदेश वेळूवनामध्ये केला होता, त्यालाच वेणुवन असंही म्हणतात। वेणुवन पालीमध्ये आणि वेळूवन मराठीमध्ये। हे राजगृहातलं वेळूवन आहे आणि हे राजगृहातलं वेळवण असल्या कारणाने हे वेळवण कोणाचं आहे मग? तर राजा बिंबिसारानं दान दिलेलं आहे। राजा बिंबिसारानं दान दिलेल्या वेळुवनात तथागत सम्यक संबुद्ध वास्तव्याला असताना, विहार करत असताना, त्या काळी त्यावेळी घडलेला हा प्रसंग आहे। राजगृहामध्ये अत्यंत एक गरीब की जो भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होता। बघा, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की भिकाऱ्याजवळ जरी धम्माचं धन आलं आणि त्याला धम्मधन समजलं तर भिकारी राहत नाही, तो तेवढ्याने खूप श्रीमंत होऊन जातो। एक भिकारी माणूस होता आणि तो भिकारी राजगृहाच्या वाटेवर चालून लोकांना भीक मागून खात होता। भिकारी पण होता आणि त्याच्या संपूर्ण शरीराला कोड होते, म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण त्याच्या शरीराला पांढरे चट्टे होते आणि त्या चट्टे असल्यामुळे लोक त्याला कोड भिकारी असं म्हणायचे किंवा कोडवाला भिकारी।
म्हणजे आपण पाहत नाही का की एखाद्या माणसाचे जर कान लंबे लंबे असले तर लोक त्याला काय म्हणतात, लंब्या कानाचा. लंब्या कानाचा म्हणतात. म्हणजे शरीराच्या एखाद्या अवयवावरून त्या माणसाचं नाव पडलेलं असते. कोणी जर लगडत लगडत चालत असेल तर लोक त्याला लगड्या म्हणतात. कोणी जर तिरप तिरप पाहत असेल तर लोक त्याला बांग्या म्हणतात. अशा पद्धतीने लोक नाव ठेवतात. तर याला सुद्धा काय होतं, याच्या शरीरावर कोडकोड होते. तर म्हणून याला सुद्धा सुप्रबुद्ध नाव, किती सुंदर आहे बघा. सुप्रबुद्ध त्याचं नाव आहे. पण कोडेला सुप्रबुद्ध असं त्याला म्हणायचे. अंगावर कोड होते आणि फार गरीब होता. एवढा गरीब की त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला भीक मागून खावं लागत होतं. एवढा तो गरीब होता. एकदा झालं असं की तथागत सम्यक संबुद्धांचे अशाही अवस्थेत तो जाऊन प्रवचन ऐकायचा. आपण मागच्या कथेत पाहिलं की तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन ऐकायला सभ्यच लोक जायचे का? नाही. तर चोरही गेले. चोर गेले आणि बुद्धाची वाणी ऐकली तर चोर सुद्धा सुधरून गेले. हा अत्यंत गरीब दुबळा माणूस आणि अख्ख्या शरीरावर कोड असलेला माणूस हा सुद्धा तथागत सम्यक संबुद्धाचे प्रवचन वारंवार ऐकायचा. आणि वारंवार प्रवचन ऐकल्यामुळे तो श्रोतापन्न झाला. बरेच लोक म्हणतात की आम्ही आजारी आहोत. आता असं वाटू लागलं की आता काही खरं नाही आमचं. मसनात गौऱ्या गेल्या, फक्त पेट्रोल घेऊन जायचं बाकी आहे. अशा पद्धतीने लोक म्हणतात. मसनात गौऱ्या गेल्या सर्वसाधारणपणे. गौऱ्या जरी मसनात गेल्या ना तर माणसाचं मन मात्र मसनात जाऊ नये. तरुण राहिलं पाहिजे माणसाचं मन. आता हा एवढा गरीब आहे. गरीब म्हणजे भीक मागून खाणार आहे. आणि सोबत सोबत त्याच्या अंगावरती सारं कोड आहे. कोडेला अंग आहे त्याचं. आता हे कोडाचा जो रोगी असतो तो जर उन्हात गेला की एवढा भयंकर त्याला त्रास होतो की सांगता सोय नाही. अशाही अवस्थेत तो बुद्धांचे प्रवचन ऐकायचा विळवणात जाऊन. आणि बुद्धाचे प्रवचन ऐकून ऐकून एवढा तल्लीन झाला की बुद्धाचे प्रवचन ऐकता ऐकता तो श्रोतापन्न झाला. एकदा या सुप्रबुद्ध महारोग्याला एक श्रीमंत व्यक्ती भेटला. पैसेवाला, खूप श्रीमंत व्यापारी म्हणा, मोठा धनाढ्य माणूस भेटला. आणि तो धनाढ्य माणूस त्याच्या परीक्षा घ्यायच्या हेतूने त्याला बोलत होता. आता श्रोतापन्न झाल्यावर जिकडे तिकडे चर्चा झाली असेल की अमुक अमुक व्यक्ती हा श्रोतापन्न आहे, श्रोतापन्न आहे. बुद्धानेही तो श्रोतापन्न झाला याची संमती दिली असेल किंवा त्याच्या वर्तणुकीमध्ये त्याच्या श्रोतापन्न फळाचा जो काही अंश असेल तो लोकांना दिसत होता. मग या धनाढ्य व्यक्तीला असं वाटलं की चला याची परीक्षा घेऊया. खरंच बुद्ध धम्म आणि संघावरती याची किती श्रद्धा आहे किंवा खरंच हे श्रोतापन्न झालेला आहे का. अशा पद्धतीनं तो धनाढ्य माणूस त्याला भेटला आणि तो धनाढ्य माणूस त्याला म्हणाला की सुप्रबुद्ध, तुला वाटेल तेवढे धन घे, पैशाची कमतरता नाहीये, वाटेल तेवढं धन घे, पण एक अट आहे, वेळूवनात पुन्हा तू बुद्धाचं प्रवचन ऐकायला जायचं नाही. अट कोणती टाकली बघा परीक्षा घेताना. वाटेल तेवढं धन घे पण वेळूवनात बुद्धांचं प्रवचन ऐकायला जायचं नाही. आणि बुद्ध, धम्म आणि संघ या 3 शरणस्थानाला तू अजिबात स्वीकार करायचा नाही. अशा पद्धतीनं तो धनाढ्य माणूस त्याला म्हणला. श्रीमंत माणूस तो त्याला म्हणला सुप्रबुद्धाला. सुप्रबुद्ध मनातल्या मनात म्हणाला की याला काय माहीत मी किती श्रीमंत आहे, याला काय माहीत मी किती श्रीमंत आहे. तो थोडासा हसला आणि सुप्रबुद्धाने त्या श्रीमंत धनाढ्य माणसाची तशा पद्धतीची चर्चा ऐकल्यानंतर सुप्रबुद्धाने त्याला उत्तर दिलं. सुप्रबुद्ध म्हणतोय
की भल्या माणसा, धन हे गरिबाला द्यायचं असते. जो निर्धन आहे त्याला धनाची गरज आहे. मी भीक मागून यासाठी खातो की मला अरहंत होण्यासाठी जिवंत राहायचं आहे. भिक्षा भीक. मी भीक मागून यासाठी खातो की मला अरहंत होण्यासाठी जिवंत राहायचं आहे. मला धनाची काय गरज आहे? ज्या धनाच्या गोष्टी तू करू लागलात, हे धन मला काही कायमस्वरूपी टिकणार नाही आहे. अरे भल्या माणसा, मी काय गरीब नाही आहे, मी काय निर्धन नाही आहे. या जगामध्ये असलेल्या सर्व रत्नांच्या वरचे रत्न माझ्याकडे आहेत. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, आणखी 3 गोष्टी माझ्याकडे आहेत, ज्या 3 गोष्टीची बरोबरी या जगातलं कुठलंच धन करू शकत नाही. त्या 3 गोष्टी म्हणजे माझ्याकडे श्रद्धा आहे, माझ्याकडे शील आहे आणि माझ्याकडे प्रज्ञा आहे. श्रोतापन्न आहे ना. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवत आणि परामर्श, हे 3 बंधनं त्याचे तुटलेले आहेत. आणि या 3 बंधनं तुटलेल्या माणसाला संपत्तीची काय हाव राहणार? शरीराची हाव नाही, संपत्तीची हाव नाही. असे बरेच उदाहरण आपण पाहिले. असंच एकदा एवढं धन एका व्यापाऱ्यानं नाकारलं होतं. तोच व्यापारी पुढे चालून बुद्धाच्या संघातला अग्रश्रावक शिवली बनला. बंधुमती नगरीत पदमुत्तर बुद्ध आणि 68 लाख एवढ्या भिक्खूंना त्यांनी दूध, दही आणि मध खाऊ घातलं. व्यापारी त्याला पहिल्यांदा 1 सुवर्ण काशार्पण मुद्रा दिली, त्याने घेतली नाही. नंतर 100 काशार्पण मुद्रा दिल्या, त्याने घेतल्या नाहीत. नंतर 1000 काशार्पण सुवर्ण मुद्रा दिल्या तरी घेतल्या नाहीत. त्या बंधुमतीच्या माणसाला वाटलं की त्याची आणखी हाव वाढत चालली. त्यानं अख्खी काशार्पण सुवर्ण मुद्राची पिशवी त्याच्या हातात दिली. त्याला म्हटलं की आता तरी दे दूध, दही आणि मध. तो म्हणला देणार नाही. तू कितीही काशार्पण सुवर्ण मुद्रा दे, आता मात्र देणार नाही. आता मीच माझ्या स्वतःच्या हाताने पदमुत्तर बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला दान देईन. बघा, म्हणजे या पदमुत्तर बुद्धाच्या धम्मशासनामध्ये एक व्यापारी एवढ्या पद्धतीचं धन नाकारतो, आपली दान पारमिता दाखवतो. आणि या दान पारमिताला पूर्ण करत करत गौतम बुद्धांच्या, सम्यक संबुद्धाच्या धम्मशासनात बुद्धाच्या भिक्खू संघातील अग्र शिवली बनते म्हणून जन्माला येतो. इथे सुद्धा तेच आहे. गरीब माणसाला जर 10 रुपये दिले तर गरीब माणूस किती खुश होतो. भिकारी माणूस रस्त्याने चालणारा, त्याला जर 100 दिले तर किती खुश होईल. त्याला जर 1000 दिले तर आणखी किती खुश होईल. आणि एखाद्या भल्या माणसाने त्याला लाखाचं बंडल त्याच्या हातात ठेवल्यावर मग तर काही खरंच नाही, अटॅकच येईल त्याला. तेवढे पैसे त्यानं कधी पाहिलेलेच नसतात ना. तर इथे लाखो रुपये सुद्धा त्याने नाकारले. वास्तविक पाहता तो गरीब आहे, सोबत सोबत तो आजारी पण आहे, स्वीकारले नाही. तो म्हणाला की या धनाची मला गरज नाही आहे. मी खरोखर एवढा मी धनवान आहे की या बाहेरच्या धनाची मला कुठलीही आवश्यकता नाही आहे. माझ्याकडे बुद्ध आहे, माझ्याकडे धम्म आहे, माझ्याकडे संघ आहे, माझ्याकडे श्रद्धा आहे, माझ्याकडे शील आहे, माझ्याकडे प्रज्ञा आहे. यामुळे मला या धनाची गरज नाही. त्या धनाढ्य माणसाने त्याच्या मनाची भावना ओळखली आणि तो धनाढ्य व्यापारी माणूस सुप्रबुद्धाला बदलण्याचा प्रयत्न करत होता. तो वेळूवना तथागत सम्यक संबुद्धांकडे गेला आणि तथागत सम्यक संबुद्धांकडे गेल्यानंतर या माणसाने घडलेला सारा वृत्तांत सांगितला. वृत्तांत सांगितल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की माणसाला धनाची गरज का असते? भूक भागवण्यासाठी, है ना, टिचभर पोटासाठी. बुद्धांनी त्यावेळेस तिथे उपदेश दिला सुप्रबुद्धाच्या संदर्भामध्ये की त्याची पोटाची भूक जरी भागली नसेल
सुप्रबुद्ध कसा आहे? भिकारी आहे. आणि भिकारी असल्या कारणाने, आजारी असल्या कारणाने तो कुठल्या तरी घरी जाऊन त्याच्या पात्रामध्ये मागायचं आणि खायचं, असं त्याचं चालू आहे. तो भीक यासाठी मागतोय की त्याला जिवंत राहायचं आहे. जिवंत यासाठी राहायचं आहे की मनाची भूक भागवायची आहे. बघा किती सुंदर वृत्तांत आहे. भीक यासाठी मागू लागलाय की पोटाची भूक भागवायची आहे. आणि जेवण यासाठी करू लागलाय की शरीराला तंदुरुस्त ठेवायचं आहे. शरीराला तंदुरुस्त का ठेवायचं आहे? कारण निर्वाणगामी बनायचं आहे. मानवी जन्मातच माणूस निर्वाणाला जाऊ शकतो, बाकी कुठल्याही जन्मात त्याला निर्वाण मिळत नाही. मन आणि शरीराशिवाय माणूस निर्वाणाला प्राप्त होऊ शकत नाही. तर अशा व्यक्तीसाठी तथागत त्यावेळेस असं म्हणतात की सुप्रबुद्ध जरी गरीब असला, शरीराने आजारी जरी असला, तर मनाने सशक्त आहे. मनाने सशक्त आहे. एवढा सुद्धा लोभ नाही आहे, मोह नाही आहे, तृष्णा नाही आहे, आसक्ती नाही आहे. या साऱ्याच्या वेगळा तो गेलेला आहे. या साऱ्यांच्या पुढे तो गेलेला आहे. आणि म्हणून तो तेवढ्याने काय झालेला आहे? श्रीमंत झालेला आहे. तथागतांनी त्या धनाढ्य व्यापाऱ्याला सुप्रबुद्धाविषयी एवढी सर्व माहिती दिली आणि मग सगळे लोक जिकडे तिकडे निघून गेले. सुप्रबुद्ध सुद्धा, लक्षात घ्या, सुप्रबुद्ध साधा सुद्धा नाहीये, श्रोता पण नाही. म्हणजे त्या काळी असलेल्या सगळ्या उपासक उपासिकांमध्ये श्रेष्ठ असलेली पदवी आहे. पहिला मार्ग, दुसरा मार्ग, तिसरा मार्ग. सर्वसाधारण उपासक उपासिका अरहंत होऊ शकत नाही. उपासक उपासिका अरहंत होऊ शकत नाही. अरहंत होण्यासाठी चिवरच घ्यावं लागतं. भिक्खुनी किंवा भिक्खू. म्हणजे या 3 पदापर्यंत अनेक उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येतं की अनागामीपर्यंत लोक आलेले आहेत. एक मातेचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं. मातिका माता, बघा, मातिका माता ती श्रोतापन्न होती, सकृदागामी होती, अनागामी होती. तिच्या विहारात बंदीजी जायला घाबरत होते, है ना, नवीन भिक्षू जायला. तर ती अनागामीपर्यंत आली, पण अरहंत झाली नाही, कारण ती भिक्खुनी नव्हती. तर या अर्थाने तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की जेव्हा माणसाला या 4 गोष्टीची इतंभूतपणे माहिती होते. बौद्ध धर्मातला सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे, फक्त माहिती करून चालणार नाही, तर तसं त्या आधारावर तपावं लागेल. त्याला चिंतन म्हटलेलं आहे, त्याला मनन म्हटलेलं आहे आणि त्याला ध्यान म्हटलेलं आहे. बारीक बारीक कड्या. तर बघा, विणकाम करणारे ते लोक असतात, मखमली साड्यांचे वगैरे ते विणकाम करतात. एक एक धागा इनाव लागतो. एक धागा सटकला की अख्खी साडी बर्बाद होते. तर इथे सुद्धा त्या मार्गावर जात असताना मनातल्या एका एका धाग्याला तोडावं लागतं की जो धागा तृष्णेकडे नेतोय, भयाकडे नेतोय, लालसेकडे नेतोय, मीपणाकडे नेतोय, क्रोधाकडे नेतोय. या साऱ्या धाग्यांना तोडत 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 मग व्यक्ती इथपर्यंत येतो. हे उपासक सुप्रबुद्ध सुद्धा संपूर्ण शरीरावर कोड असताना आणि एवढे दरिद्र असताना, गरीब असताना सुद्धा श्रोतापन्न पदाला प्राप्त झाले. श्रोतापन्न झालेले व्यक्ती सुद्धा तथागतांना भेटायला जायचे. बघा, म्हणजे अरहंत सुद्धा बुद्धांना भेटायला जायचे. बुद्धाचे महाश्रावक, कुठल्याही सम्यक संबुद्धाच्या काळात फक्त 2 महाश्रावक असतात, सारीपुत्र आणि महामौद्गल्यांसारखे. तर त्यांना सुद्धा बुद्धांना भेटायला जावं लागतं किंवा ते सुद्धा बुद्धांना भेटायला जातात.
इथे सुप्रबुद्ध श्रोतापन्न झाल्यानंतर वेळुवनात तथागतांना ते भेटायला गेले. तथागतांनी त्यांच्या मनाची अगोदरच भावना जाणली होती की माझा उपासक आता कोण झालेला आहे, श्रोतापन्न झालेला आहे. श्रोतापती फल त्याला प्राप्त केलेलं आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची दोघांची चर्चा झाली. बुद्धाने खूप चांगल्या पद्धतीचा उपदेश त्यांना पुन्हा दिला. बुद्धाने उपदेश दिल्यानंतर सील सुद्धा दिलं. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सर्वसाधारण उपासक उपासिकांना सील महत्वाचं आहे. श्रोतापनला सुद्धा सील महत्वाचं आहे. सकृदागामीला सुद्धा सील महत्वाचं आहे. अनागामीला सुद्धा सील महत्वाचं आहे. अरहंताला सुद्धा सील महत्वाचं आहे. प्रत्येक बुद्धाला सुद्धा सील महत्वाचं आहे. सम्यक संबुद्धांना सुद्धा सील महत्वाचं आहे. तर या आधारावरती श्रोतापन्न असताना सुद्धा ते बुद्धांसोबत धम्मचर्चा केली त्यांनी. आणि धम्मचर्चा केल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांकडून त्यांनी शील ग्रहण केलं आणि बुद्धांचे आशीर्वाद वगैरे घेऊन आपल्या नगराकडे जाण्यासाठी निघाले. राजगृहाकडे जात असताना एक गाय आली. त्या गायीनं सुप्रबुद्धाला धडक मारली आणि सुप्रबुद्ध खाली पडले आणि जागीच मृत्युमुखी पडले. श्रोतापन्न आहे. बुद्धांना ही बातमी कळाली. बुद्धांना बातमी कळाल्यानंतर राजगृहामध्ये वेळुवनात असलेल्या भिक्खू संघाने तथागत सम्यक संबुद्धाला सुप्रबुद्ध यांची गती विचारली. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की माझा श्रोतापन्न सुप्रबुद्ध शिष्य उपासक हा देवतागतीस गेलेला आहे. तो तावंतीस भवनामध्ये उत्पन्न झालेला आहे. तावंतीस भवनामध्ये कोण असते? बोधिसत्व असतात. तावंतीस भवनामध्ये कोण असते? बोधिसत्वाची माता असते. तर तिथे यांची गती उत्पन्न झालेली आहे. ज्यांना गती मिळालेली आहे तिथे यांचा पुनर्भव तिथे झालेला आहे. आणखी तथागत सम्यक संबुद्धाला भिक्खू संघाने प्रश्न विचारला, भगवान सुप्रबुद्ध अलोभी होता, मोह नव्हता त्याच्या मनात, लोभ नव्हता, द्वेष नव्हता, श्रोतापन्न पण होता. मग भगवान श्रोतापन्न असलेल्या माणसाच्या अंगावर कोडच कोड का? श्रोतापन्न असलेल्या म्हणजे एवढ्या धम्मावर चालणाऱ्या माणसाच्या अंगावरती सगळे सफेद सफेद पांढरे भडक कोडच का? त्याचं शरीर रोगी का? तगर शिकी नावाच्या प्रत्येक बुद्धाच्या धम्मशासनात हा उत्पन्न झाला. एकदा ते तगर शिकी नावाचे प्रत्येक बुद्ध रस्त्यानं जात असताना त्यांच्या समोर हा जाऊन उभा राहिला. आणि समोर उभा राहिल्यानंतर कोण हा आजारी माणूस म्हणून त्याने त्या प्रत्येक बुद्धाच्या दिशेनं थुंकी थुकली. थुंकला तो. म्हणजे ते प्रत्येक बुद्ध जात असताना त्यांच्या समोर तो थुंकला आणि कोण हा रोगी असं म्हणून त्यांची विटंबना त्यांनी केली, अवहेलना केली, चेष्टा केली. बुद्ध म्हणाले ते कर्म प्रत्येक बुद्धाच्या धम्मशासनात घडलेलं त्याच्याकडून ते कर्म आज सम्यक संबुद्धाच्या जन्मात किंवा सम्यक संबुद्धाच्या धम्मशासनामध्ये त्याचा परिणाम त्याला मिळाला. अरहंत श्रोतापन्न होता, अलोभी होता, अद्वेषी होता, अमोही होता, श्रोतापन्न होता, तरी सुद्धा मेला. मग मेला कसा काय? कोड झाले तर प्रत्येक तगर शिखी नावाच्या प्रत्येक बुद्धाच्या दिशेकडे त्यांनी थुंकी थुकली म्हणून त्याच्या अंगावरती शरीरावरती कोड निर्माण झाले.
पुन्हा प्रश्न केला भगवंताच्या संघाने की मग मरण असं का झालं, मरण असं का झालं? बुद्ध म्हणतात असंच एका जन्मी ती जी गाय होती ती स्त्री होती आणि एका जन्मी हा सुप्रबुद्ध माणूस होता. या माणसाने त्या स्त्रीचा खून केला होता आणि म्हणून त्या गायीनं सम्यक संबुद्धाच्या काळात त्याला धडक देऊन मारून टाकलं. आलं लक्षात? म्हणजे या आधारावर तथागत सम्यक संबुद्ध आणि तिथे असलेल्या संपूर्ण भिक्खू संघाला हा उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्धांनी अतिशय सुंदर असा उपदेश तिथे सर्व भिक्खूंना सांगितला की जेव्हा भिक्खूंनी अशा पद्धतीचे प्रश्न सुप्रबुद्धाविषयी विचारले तेव्हा सर्वांना खूप चांगल्या पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे उपदेश दिला. तथागत म्हणाले, लोक जाणून घेतात की कर्माचं फळ कडू आहे तरी ते कर्म करतात, त्या लोकांना अज्ञानी लोक म्हणतात. म्हणजे कर्म करत असताना फळ काय होणार आहे हे लोकांना माहीत असतं तरी लोक ते वारंवार कर्म करतात, त्याला म्हटलेलं आहे अज्ञानी लोक आणि त्यालाच म्हटलेलं आहे मूर्ख लोक. पुढे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात वाईट मनाचे लोक स्वतःचा शत्रू स्वतःच बनतात. है ना? वाईट बुद्धीवाले वाईट कर्मावाले लोक स्वतःचा शत्रू स्वतःच बनतात. अर्थात त्यांना माहित आहे की हे कर्म केल्यानंतर आम्हाला अधोगती भेटणार आहे तरी ते वारंवार कर्म तेच करत राहतात. वाईट कर्म करताना, वाईट बोलताना, वाईट कृत्य करताना लोकांना आनंद वाटतो पण त्याचे कर्म विपाक तशाच पद्धतीनं बनतात. म्हणजे त्यांना माहित आहे की अग्नी जळत असताना अग्नीला हात लावू नये, चटका लागते, तरी लोक हात लावतात. चटका कसा असते ते पाहायसाठी. मग भाजतात, भाजले की बोंबलतात, मग घाटीत न्यावं लागते. म्हणजे कर्म कोणाला सोडत नाही. इथे सुद्धा सुप्रबुद्ध श्रोतापन्न झाले तरी सुप्रबुद्धाला सुद्धा कर्माने सोडलं नाही. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी कर्माच्या संदर्भामध्ये जाणीव निर्माण करून देत असताना तिथे असलेल्या सगळ्या भिक्खूंना धम्मपदातील गाथा क्रमांक 66चा उपदेश दिला. ही गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी राजगृहातील विळुवनात बोललेली आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, चरंती बाला दुमेधा अमितेने वत्तना करंता पापकंकमं यं होती कटुक फलं. अर्थ, दुर्बुद्धी असलेले मूर्ख लोक पाप कर्म ज्यांचे फळ कटू असते करताना स्वतःच्या शत्रूप्रमाणे आचरण करतात. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांचा हा सुंदर असा उपदेश आहे, जो उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी सुप्रबुद्ध नावाच्या श्रोतापन्न उपासकाच्या संदर्भामध्ये दिलेला आहे. तर या धम्मपदातील 66 क्रमांकाच्या गाथेच्या अर्थाने आणि याच्या अर्थाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी हो, समाधानी हो, आरोग्यदायी हो. आपण आपला शत्रू न बनता आपण कर्माच्या आधारे आपला मित्र हो, अशा पद्धतीची मंगलमैत्रीची भावना देऊन आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आजचं धम्म प्रवचन या ठिकाणी समाप्त करतो.